आता आपण बघणार सब्जेक्ट आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. दिस इज टेन सांबरे, अ सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा की लास्ट 20 डेज मध्ये जी नीटसाठी आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर हा जो व्हिडिओ हा सर्व स्टुडंटसाठी आहे की तुम्ही लास्ट 20 डेज मध्ये कशा स्ट्रॅटेजी यूज करू शकता ज्यामुळे तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो मॅक्सिमाइज करू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट काय, हे जे 20 डेज आहे ते इनफ आहे कशासाठी, टू क्रिएट अ मॅसिव्ह स्कोर जम्प इफ यू युज्ड करेक्टली. जर तुम्ही हे शेवटचे 20 दिवस आहे जर तुम्ही करेक्टली यूज केले तर तुम्ही तुमचा जो स्कोर तो मॅक्सिमाइज करू शकाल. ठीक आहे, आता जो सध्या गोल आहे, द गोल इज नॉट टू स्टडी एव्हरीथिंग अगेन, इट इज टू मॅक्सिमाइज रिव्हिजन, इम्प्रूव्ह रिकॉल स्पीड, रिड्यूस सिली मिस्टेक अँड स्ट्रेंथन हाय एल्ड एरियाज. सगळ्यात पहिली गोष्ट ती आहे तुम्हाला मॅक्सिमाइज करायचं तुमची रिव्हिजन. दुसरी गोष्ट काय, इम्प्रूव्ह करायचा रिकॉल स्पीड. तिसरी गोष्ट रिड्यूस करायचे सिली मिस्टेक्स. आणि शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्ट्रेंथन करायचे मला हाय एल्ड एरियाज. आता हे जे हाय एल्ड एरियाज जे आहे, हाय एल्ड जे टॉपिक्स आहेत, याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलाय आपल्या नीटसाठी. त्याचे मी तुम्हाला जी लिंक आहे तुम्हाला इथे वरती भेटून जाईल. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले जे गोल्डन रूल्स आहेत तुमचे फॉर लास्ट 20 डेज ते काय ते बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे की डू नॉट स्टार्ट कम्प्लिटली न्यू हेवी रिसोर्सेस. कोणतेही नवीन रिसोर्सेस या टाइमला स्टार्ट करायचे आपल्याला नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, रिवाइज करायची सगळ्यात जास्त बायोलॉजी. बायोलॉजी जे आहे ना, तुमचा 360 मार्क्स जे असतील तुम्हाला बायोलॉजीतूनच भेटणार आहे. ठीक आहे, तुम्हाला बायोलॉजी जेवढं तुम्ही रिवाइज करसाल तेवढा तुमचा जो स्कोर तो मॅक्सिमाइज होणार आहे. ठीक आहे, ही एक बेसिक गोष्ट आहे. तर आपण जेवढं जास्त बायोलॉजी रिवाइज करू एनसीईआरटी तेवढाच आपला फायदा. तिसरी गोष्ट म्हणजे ही फोकस मोर ऑन PYQs अँड मॉक अनालिसिस दॅन रँडम स्टडी. काय करतात मुलं ना, काही त्यांचा स्ट्रॅटेजी वगैरे काही प्लॅन नसतो, सकाळी बसत अभ्यासाला काहीतरी रँडम वाचायला बसतात. ठीक आहे, असं केल्यापेक्षा एक प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यावरून अभ्यास करू करा. एक मेन गोष्ट म्हणजे अॅक्युरेसी ओव्हर नंबर ऑफ क्वेश्चन्स. नंबर ऑफ क्वेश्चन्स पेक्षा तुम्हाला कसं प्रायोरिटाईज करायचं तुमच्या अॅक्युरेसीवर. ठीक आहे, पुढची गोष्ट काय, स्लीप प्रॉपरली, रिटेन्शन फॉल्स शार्पली विथ स्लीप डिप्रिव्हेशन. हे शेवटच्या 20 दिवसासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट राहील आपला काय, की तुमची जी स्लीप असली पाहिजे ती कशी असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. ठीक आहे, पुढची गोष्ट बघा काय, पुढची गोष्ट आहे अवॉइड कम्पेअरिंग युअर स्कोर्स विथ अदर्स. दुसऱ्यांसोबत तुमचा स्कोर तुम्हाला कम्पेअर करायचा नाहीये, तुमची एक स्वतःची एक वेगळी जर्नी आहे, यू हॅव अ ओन जर्नी. ठीक आहे, तर तुम्हाला स्वतःच्या जर्नीवर फोकस करायचं. पुढची गोष्ट, यूज शॉर्ट नोट्स अँड एरर नोटबुक्स अग्रेसिव्हली. ठीक आहे, आपण शॉर्ट नोट्स आणि एरर नोटबुक्सवर सुद्धा एक व्हिडिओ आणणार आहोत. ठीक आहे, पुढची गोष्ट, वन मॉक टेस्ट शुड ऑलवेज बी फॉलोड बाय डीप अनालिसिस. असं नाही करायचं आपण की फक्त एक मॉक टेस्ट देत चाललोय, मॉक टेस्ट सोबतच आपल्याला त्याचं डीप अनालिसिस सुद्धा करायचं आहे. तुम्ही जर 3 तास मॉक टेस्टला देत असाल तर 3 तास तुम्ही अनालिसिसला सुद्धा द्या. ठीक आहे, आता पुढची गोष्ट काय, पुढची गोष्ट ही की तुम्ही काय करू शकता, सगळ्यात पहिले 20 डे ब्रेकडाऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुमच्या 20 दिवसाला तुम्ही ना ब्रेकडाऊन करा. ठीक आहे, मी तुम्हाला हे जे PDF आहे ना हे मी तुम्हाला याची लिंक देऊन टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही एकदा हे वाचा, तुमचा हे PDF वाचून खूप जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे, आता बघा या 20 दिवसाला आपण पहिले काय करायचं, ब्रेकडाऊन करायचं. सगळ्यात पहिले शेवटच्या दिवसाला म्हणजे पहिलाचा दिवस त्याला आपण ब्रेकडाऊन करायचं फर्स्ट फुल रिव्हिजन मध्ये. दुसरी गोष्ट याच्यात एनसीईआरटी बायोलॉजी करायची, फॉर्म्युला रिव्हिजन, मॉक अनालिसिस. तिसऱ्या याच्यात इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मिस्टेक बुकची आणि इम्पॉर्टंट रिएक्शन्स अँड डायग्राम. चौथ्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याची हाय यील्ड रिपीट रिव्हिजन, प्रिव्हियस इयर न्यूज पेपर्स. आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं, शॉर्ट नोट्स, फॉर्म्युलाज आणि फक्त आपलं जे कॉन्फिडन्स आहे ते वाढायला पाहिजे शेवटच्या काही दिवसांमध्ये. आता आपण बघणार आहे सब्जेक्ट वाईज आपली कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पहिले आपल्याला बायोलॉजी, बायोलॉजीसाठी स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, रीड एनसीईआरटी लाईन बाय लाईन. दुसरी गोष्ट, रिवाइज डायग्राम्स, टेबल्स अँड एक्सेप्शन्स. तिसरी गोष्ट, सॉल्व PYQs चॅप्टर वाईज. चौथी गोष्ट, रिवाइज जेनेटिक्स, इकॉलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी रिपीटेडली. आणि पाचवी गोष्ट, प्रॅक्टिस असर्शन रिझन क्वेश्चन्स. ठीक आहे, आता फिजिक्ससाठी आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. फिजिक्स स्ट्रॅटेजी काय आहे, रिवाइज करायचे फॉर्म्युलाज. ठीक आहे, रोज फोकस करायचा कशा, मॉडर्न फिजिक्सवर, करंट इलेक्ट्रिसिटी आणि ऑप्टिक्सवर जास्त फोकस ठेवा. पुढची गोष्ट आहे, प्रिव्हियस इयरचे नीटचे जे न्यूमरिकल्स त्याच्यावर थोडं जास्त फोकस करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतात ना ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी या टाइमला. ठीक आहे, पुढची गोष्ट, केमिस्ट्रीसाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, केमिस्ट्रीसाठी ऑर्गॅनिक साठी नेम रिएक्शन्स. ठीक आहे, जर तुम्ही आमचे जे पेड बॅचचे जर मेंबर असतात ना, तुम्हाला इथे काय भेटते, तुम्हाला नेम रिएक्शन्स पूर्ण PDF भेटते. ठीक आहे, त्याच्या बाहेर एक पण क्वेश्चन नाही आहेत. ठीक आहे, पुढे बघा, फिजिकल साठी तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला रिव्हिजन आणि PYQs. आणि इनऑर्गॅनिक साठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट एनसीईआरटी रिव्हिजन. ठीक आहे, फोकस करायचं कशावर, थोडंसं हे जे 2 चॅप्टर्सचे थोडी जास्त तुम्ही फोकस करा, त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि बायोमॉलिक्युल्स. यावेळेस नीटमध्ये रिनीटमध्ये बायोमॉलिक्युल्स आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड थोडे जास्त इम्पॉर्टन्स देऊ शकतात, कारण की हे काय थोडेसे हार्ड चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, आता जी पुढची गोष्ट येते ती आहे आपल्याकडे डेली आयडियल रुटीन कसं असलं पाहिजे.
ठीक आहे. सगळ्यात पहिले मी म्हणतो तुमचं जर मॉर्निंग मध्ये जर तुमचं जास्त रिटेन्शन होत असेल तर तुम्ही मॉर्निंग मध्ये सगळ्यात पहिले फॉर्म्युला रिव्हिजन करायचे, आफ्टरनून मध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस, इव्हिनिंग मध्ये मॉक टेस्ट आणि सेक्शनल टेस्ट, आणि नाईटच्या वेळेस तुम्हाला यायचं एरिया अनालिसिस आणि वीक टॉपिकचं रिव्हिजन. झोपायच्या पहिले तुम्हाला काय करायचं, रिवाइज करायचे फ्लॅश कार्ड्स आणि शॉर्ट नोट्स. ठीक आहे, या काही गोष्टी आहेत. ठीक आहे, आता काही हे जे इम्पॉर्टंट हाय एल्ड टॉपिक्स आहेत तुम्ही एकदा हे बघून घेसाल या पीडीएफ मधून. मी तुम्हाला हे पीडीएफ ची लिंक देऊन टाकणार. आता हे जे शेवटची गोष्ट आहे, हे कॉमन मिस्टेक्स तुम्ही रिड्यूस करायला पाहिजे तुमच्या शेवटच्या या 20 दिवसामध्ये, ते आहे की खूप जास्त सगळ्यात पहिले खूप जास्त मॉक टेस्ट आपल्याला द्यायच्या नाहीये विदाउट अनालिसिस. जर तुम्ही अनालिसिस करत असाल तरच तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचं. दुसरी गोष्ट, स्टडिंग रॅन्डम युट्यूब स्ट्रॅटेजी व्हिडिओ. कोणतेही रॅन्डम जे युट्यूबमध्ये स्ट्रॅटेजी व्हिडिओ येतात ते तुम्हाला बिलकुलच बघायचे नाहीये. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, इग्नोरिंग स्लीप अँड बर्नआउट. तुम्हाला या शेवटच्या टाइमला आपली जी झोप आहे ती चुकीने सुद्धा इग्नोर नाही करायची. ठीक आहे. चौथी गोष्ट काय, ट्राईंग टू कम्प्लीट एंटायर सिलेबस. ऐका, नीटचा जो सिलेबस आहे ना खूप जास्त वास्ट आहे. ठीक आहे, जर तुम्ही बिलकुलच काही नसेल वाचलेलं आणि जर तुम्ही तुमच्या मनात असं ठेवून गेले असाल की तुम्ही 20 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस हे करणार कम्प्लीट, तर हे होणं बिलकुल शक्य नाही. तुमचं रिव्हिजन होऊ शकतं पण तुम्ही पूर्ण सिलेबस पहिल्यांदा वाचताय ते होणार नाही. ठीक आहे. निग्लेक्टिंग बायोलॉजी रिव्हिजन आणि पॅनिकिंग आफ्टर वन बॅड मॉक. ठीक आहे. एक फायनल मेसेज म्हणजे हा, द लास्ट 20 days आर अबाउट कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स अँड रिव्हिजन क्वालिटी. ठीक आहे. मेनी स्टुडंट्स इम्प्रूव्ह ड्रास्टिकली इन द फायनल फेज सिम्पली बिकॉज दे स्टॉप वेस्टिंग टाइम अँड फोकस ओनली ऑन व्हॉट गिव्स मॅक्सिमम आउटपुट ऑर मार्क्स. याचा अर्थ काय, हे जे शेवटचे 20 दिवस आहे ना हे आहे कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि रिव्हिजनवर. ठीक आहे. हे खूप सारे स्टुडंट जे असतात ते शेवटच्या 20 दिवसांमध्ये त्यांचा स्कोर तो खूप जास्त ड्रास्टिकली इम्प्रूव्ह करतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. ठीक आहे, चालेल. तर या सगळ्या गोष्टी होत्या आपला कशाबद्दल, शेवटच्या 20 दिवसांमध्ये आपली ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.